पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये अमरावती रोड रविनगर या ठिकाणी दिनांक 16/8/2024 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास एक ACC कंपनीमधील रिटायर्ड कर्मचारी आहेत. त्यांचं वय 72 वर्ष, पांडुरंग नारायण कुर्वे हे पैसे काढण्यासाठी SBIच्या ATM मध्ये गेले असता त्यांना एक इसम त्यांच्या मागून आला आणि ATM में कुछ पैसा बराबर निकलता नहीं, आप ट्राय करके देखो असं म्हणून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ गेला आणि पैसे निघत नाही, पिन टाकायला लावली आणि त्यांनी मागून ती पिन बघितली आणि त्यांना थांबायला लावून परत ATM मधून पैसे काढण्याच्या याच्याने त्यांनी कार्ड एक्सचेंज केले आणि तिथून निघून गेले. सदरच्या फिर्यादी हे घरी गेल्यानंतर त्यांना एक 15 मिनिटानंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्याच्यामध्ये 20-20 हजार रुपयाचे 4 ट्रान्झॅक्शन आणि एक 10,000 रुपये असे एकूण 90,000 रुपये त्यांच्या ATM अकाउंटमधून काढल्याचा मेसेज आला. त्यांना त्याबद्दल असं कळलं की बाबा की मी तर कुठलेही ट्रान्झॅक्शन न केलं आहे, परंतु कोणीतरी या व्यक्तीने माझ्या ATM कार्डच्या मार्फतीने पैसे काढले आहेत. त्यानुसार ते तात्काळ पोलीस स्टेशनला आले. आम्ही तात्काळ पोलीस स्टेशन अंबाझरी येथे अपराध नंबर 530/2024 कलम 318(4) अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि आमच्या DB पथकाचे अंमलदार त्याचबरोबर माझे सायबर टीमचे PSI नवनाथ इसाये यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील आजूबाजूचे कॅमेरे ATM कार्डचे फुटेज चेक केले असता आम्हाला एक संशयित वाहन त्या ठिकाणी दिसले. त्याच्यामध्ये एक कॅप घातलेला व्यक्ती दिसला. त्या कॅमेऱ्याच्या आधारे आमच्या टीमने त्यांना फॉलो केलं आणि त्या गाडीचा नंबर आम्हाला मिळाला. त्या नंबरच्या आधारे आमच्या टीमने जे मोबाईल नंबर रजिस्टर होते त्या नंबरमधून त्या नागपूरमध्ये ॲक्टिव्ह एक नंबर मिळाला. त्या नंबरला आम्ही फॉलो केला लोकेशन आणि त्या लोकेशनच्या आधारे आम्हाला मुव्हिंग लोकेशन होतं ते नागपूरमधून मध्य प्रदेश जबलपूरच्या दिशेने त्यानंतर अजून पुढे जात होतं. माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र शिंगल सर आणि झोन 2 DCP राहुल मदने सर यांच्या परवानगीने आम्ही तात्काळ टीम रवाना केली आणि यातील 3 आरोपी जे आहेत ते आम्हाला रेड हँड त्या प्रयागराज इलाहाबाद या ठिकाणी आम्हाला मिळाले आहेत. यांची मोडस अशी होती की ते एखाद्या सिनियर सिटीजन किंवा महिला असेल यांना टार्गेट करून ATM मधून पैसे निघत नाही असा बहाणा करून त्यांचे कार्ड एक्सचेंज करत होते आणि त्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पैसे काढत होते. यातील आमच्या DB पथक आणि सायबर पथकाचे अधिकारी यांनी अत्यंत कमी वेळेमध्ये यातील असे सराईत आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि काल रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्यांना 5 दिवसाचा पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे आम्हाला एकूण 2 4 व्हीलर गाड्या मिळालेल्या आहेत, 4 मोबाईल मिळाले आहेत आणि जवळजवळ 117 त्यांच्याकडे आम्हाला ATM कार्ड वेगवेगळ्या बँकांचे मिळालेले आहेत. यावरून त्यांनी महाराष्ट्रात त्याचबरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात जवळजवळ केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अनुषंगाने 40 ते 50 लाख रुपयाची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. या ATMच्या आधारे आम्ही त्याचं डिटेल काढून यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी पैसे काढले, त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत किंवा कसे त्याबद्दलची अतिरिक्त माहिती घेऊन आम्ही पुढील तपास करत आहोत. आरोपींचं डिटेल माहिती जो मुख्य आरोपी आहे सय्यद कमरुद्दीन खान वय 42 वर्ष, राहणार प्रयागराज, आता सध्या तो वडाळा या ठिकाणी राहतो मुंबई. आणि दुसरा आहे आलोक कुमार बालकृष्ण गौतम की जो ओला गाडी घेऊन आला होता, वय 32 वर्ष, राहणार लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश. मोहम्मद कलीम वल्द मोहम्मद नसीम वय 30 वर्ष, राहणार गोवंडी मुंबई, सध्या त्याचं गाव आहे लालगंज, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश. आणि यातील जो मुख्य आरोपी होता अजून एक, तो सेबू नावाचा व्यक्ती आहे, तो त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. त्याला सुद्धा आमची टीम लवकरात लवकर ताब्यात घेऊन अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.